समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। मुस्ती येथे ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव उत्साहात साजरा झाला। 6 एप्रिल ते 8 एप्रिल या 3 दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यात्रेच्या मुख्य दिवशी मंगळवारी 2 वाजता पहाटे मोठी संदल व दंडवतीचा कार्यक्रम पार पडला। यात्रेनिमित्त सायंकाळी 7 वाजता भव्य फटाक्यांची आतिषबाजी आणि रात्री 9:30 वाजता वाघ्या मुरळी या लोककलेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। भाविकांसाठी दिवसभर नैवेद्य अर्पण करण्याची व लहान मुलांचे नवस फेडण्याची व्यवस्था करण्यात आली होती। यात्रेच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे बुधवारी 8 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता शिवकालीन दांडपट्ट्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहेत। ग्रामदैवत शेख उमर उर्सास पहाटे 3 वाजल्यापासूनच आतापर्यंत मुस्तीसह सोलापूर, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि जवळपास असलेल्या कर्नाटक राज्यातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे नारायण घंटे, दक्षिण सोलापूर प्रतिनिधी यांनी। हां, माझं नाव
रवी किरण मेहता मुस्ती. मी विकास सोसायटीचा चेअरमन आहे. मुस्ती यात्रा कमिटी वर्षा सालाबादप्रमाणे चैत्र वद्य पौर्णिमेपासून 5 दिवसानंतर यात्रा होती. त्यात पहिला दिवस यात्रा मोठी संदल असते. सकाळी दंडवतचा कार्यक्रम होता. नंतर असं लहान सगळे नारळ फोडतात. आणि आमच्या गावात कुस्तीला परंपरा आहे. बाहेरच्या देशाचे सुद्धा लोक आमच्यात येऊन कुस्ती खेळतात. आज उद्या आमच्यात कुस्ती आहे. कुस्ती आमच्यात 25 लाखाची होईल. आणि त्याप्रमाणे ब्राझीलचा हे आणि नेपाळचा थापा हे कुस्ती आहे. आणि आमच्या गावात हिंदू मुस्लिम सर्व समाजाने एक होऊन यात्रा करतो. आमच्यात जातीवाद नाही, काय नाही. सगळे यात्रा आनंदाने पार पडतात. सगळेजण हसत खेळत आहे. आणि वर्षाप्रमाणे ह्या वर्षी यात्रा चांगली भरलेली आहे. आणि सगळ्याकडनं आमच्याकडनं अपेक्षा आहे आमच्या शेखकुमार बाबाला की सर्वांना सुख समृद्धी, सगळ्याला आनंद ठेव. युद्ध नको, काय नको, शांतता आपल्याला पाहिजे. यासाठी आपण देवाला प्रार्थना करू. आणि मी तुमच्या चॅनलचा पूर्ण आभारी आहे. नमस्कार, मी महादेव पाटील मुस्तीगावचा रहिवासी असून आमच्या मुस्ती यात्रेच्या निमित्तानं आज दिनांक 7/4/2026 रोजी मोठी संदल निघाली. आणि उद्या मोठ्या जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील देवा थापा यांची मोठी जंगी कुस्ती होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील व इतर राज्यातील मोठे नामवंत पैलवान या कुस्ती स्पर्धेसाठी येणार आहेत. तरी हे 2 दिवस चाललेल्या यात्रेस यात्रा कमिटी, गावातील सर्व पंच कमिटी, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत या सर्वांनी या गोष्टीस, या यात्रेस खूप मोठं सहकार्य दिलेलं आहे. मी त्यांचंही आभार मानतो. मी सुनील कळके, सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती. आज रोजी आमचे ग्रामदैवत शेख उमर साहेब देवस्थान यांचा उरूस यात्रा आहे. त्याचा आज दुसरा दिवस आहे. तरी आज नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम आमच्या शेख उमर साहेब देवस्थान इथे असतो. आणि उद्या आमच्या मुस्ती गावामध्ये शेख उमर बाबा यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचा आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी परिसरातील व या भागातील सर्व कुस्ती शौकीनांनी व पैलवानांनी या कुस्तीचा आनंद घ्यावा व आपला सहभाग नोंदवावा. व तसेच आज मी माझ्याकडून शेख उमर साहेब उरूस यात्रेनिमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो. आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर. सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग. वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण. जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे. योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग. गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच.